क्रियापदावरून वाक्यांचे प्रकार व त्यावरील स्वाध्याय प्रकार आपण पाहणार आहोत. तर पहा, विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय आहेत आज्ञार्थी, संकेतार्थी, विद्यार्थी, उद्गारार्थी. तर या ठिकाणी पहा, म्हणावी काय व्यक्त केलेली आहे, इच्छा व्यक्त केलेली आहे आणि इच्छा कशामध्ये येते, विद्यार्थी वाक्यामध्ये येते. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. आता विद्यार्थी ह्या वाक्याच्या प्रकारामध्ये आणखीन काय काय येते, तर कर्तव्य, योग्यता, तर्क, शक्यता असा त्या वाक्यातून काय होत असतो, बोध होत असतो. आता पहा, आता कर्तव्य म्हणजे काय सांगता येईल, आपण नेहमी सत्य बोलावे, हे काय झालं आपलं कर्तव्य. इच्छा आता आपण पाहिली, काय एक विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी, ही काय झाली इच्छा. असेच काय सांगता येईल, मला नेहमी सत्संगती घडावी. नंतर तुम्ही आई वडिलांचे ऐकावे, हे सुद्धा काय झालं आपलं कर्तव्य. त्याला नेहमी यश मिळावे, इच्छा. कुम्हार गंधर्वाने हेच पद गावे, त्याची ती काय झाली योग्यता. अशा प्रकारे आता शक्यतामध्ये आणखीन काय येईल की मला 80% गुण मिळावेत अशी शक्यता आहे, म्हणजे मिळावेत अशी शक्यता आहे, ही झाली शक्यता. ते काकाच असावेत हा झाला तर्क. किंवा तो शाळेत पोहोचला असावा हा पण काय झाला तर्क. तर अशा प्रकारच्या वाक्यामध्ये जेव्हा काय असते कर्तव्य, इच्छा, योग्यता, तर्क किंवा शक्यता असा कोणता तरी बोध होत असतो ना, तेव्हा ते वाक्य होते विद्यार्थी. आता सेकंड नंबरचं पहा, किती उंच इमारत आहे ती. आता वाक्य पाहूनच कळतं, एकतर उद्गारार्थी चिन्ह आहे आणि त्यामुळे हे आपले वाक्य काय होणार आहे, उद्गारार्थी वाक्य. नेक्स्ट पाहूयात, तुझे बाबा कोठे गेले. सरळ सरळ प्रश्न आहे, त्यामुळे हे वाक्य होणार आहे प्रश्नार्थी, पर्याय क्रमांक 3. रोज झाडांना पाणी घाला. रोज झाडांना पाणी घाला, याच्यामध्ये काय दिसते आपल्याला, तर आज्ञा. काय दिसते, आज्ञा. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3, हे आहे आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्यामध्ये आणखीन काय काय येते, सल्ला, विनंती, उपदेश, आशीर्वाद किंवा प्रार्थना. तर काय काय, सल्ला, आज्ञा, विनंती, उपदेश, आशीर्वाद किंवा प्रार्थना असा कोणता तरी बोध होतो, तेव्हा ते आज्ञार्थ वाक्य असते. उदाहरणार्थ, तू मोठ्याने बोल, काय झाली आज्ञा. तू हे प्रकरण कोर्टात ने, काय झाला सल्ला. रामू एवढे काम कर, विनंती. मुलांनो नेहमी खरे बोला, काय झाला हा उपदेश. देव तुमचे भले करो, काय झाला आशीर्वाद. देवा सर्वांना सुखी ठेव, ही झाली प्रार्थना. अशा प्रकारे जर त्यातून बोध होत असेल तर ते असते आज्ञार्थ वाक्य. पुढचे पहा, मी अभ्यास करत आहे. मी अभ्यास करत आहे, याच्यामध्ये काय बघा, विधान, साधं सरळ विधान केलेलं आहे, त्यामुळे आहे विधानार्थी वाक्य. पुढचं पहा, योग्य उत्तराचा क्रमांक चौकटीत लिहा. माधव कंजूस आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य खालीलपैकी कोणते. माधव कंजूस नाही, माधव कंजूस आहे असे नाही, माधव उधळ्या नाही, माधव उधळ्या व कंजूस नाही. तर या ठिकाणी जो कंजूस हा शब्द आहे याचा विरुद्धार्थी शब्द वापरून आणि आहे ह्याचा पण विरुद्धार्थी नकारार्थी क्रियापद वापरून आपल्याला हे वाक्य बनवता येते. तर वाक्य कसे होणार आहे, माधव उधळ्या नाही, कंजूसच्या विरुद्ध उधळ्या आणि आहेचं नकारार्थी नाही, त्यामुळे माधव उधळ्या नाही हे याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 3. त्यानंतरचं पहा, शरयू आस्तिक आहे या वाक्याचे केलेले नकारार्थी वाक्य कोणते. पहा, नकारार्थी वाक्य ओळखायचं आहे. तर इथंही सुद्धा आस्तिकच्या विरुद्ध काय होणार आहे नास्तिक, आणि नाहीचं नाही आहेचं काय नकारार्थी होणार आहे नाही, त्यामुळे पर्याय 3 शरयू नास्तिक नाही हे आपले योग्य उत्तर येणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. पहा, वाईट काम करू नका.
या वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवायचे आहे. पहा, वाईट काम करू नका हे नकारार्थी वाक्य आहे आणि याचे होकारार्थी वाक्य आपल्याला बनवायचे आहे. वाईटचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? चांगला किंवा चांगले. तर चांगले काम करा असं याचं काय होणार आहे? होकारार्थी वाक्य. पुढे पहा, कामात तो कधीच पुढे नसायचा या वाक्याचे होकारार्थी वाक्य करायचं आहे. आता कधीच्या विरुद्धार्थी काय होणार? नेहमी. पुढेच्या विरुद्धार्थी होणार मागे. नसायच्याच्या असायचा असं होकारार्थी होणार आहे. त्यामुळे पहा, पर्याय वाचून पहिला पर्याय काय होतो? कामात तो पुढे असायचा होणार नाही. कामात तो करत असे. कामात तो मागे नसायचा. कामात तो नेहमी मागे असायचा. पहा, वाक्य कसे होते? कामात तो कधीच पुढे नसायचा. अर्थ कळला? कामात तो कधीच पुढे नसायचा म्हणजे काय? कामात तो नेहमी मागे असायचा. त्यामुळे याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय 4. पुढे पहा, आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता? पहा, काय म्हटलेलं आहे? आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 5 पहिला पर्याय काय आहे? पहा, संयुक्त वाक्य. आता संयुक्त वाक्य हे होणार नाही, कारण संयुक्त वाक्य म्हणजे काय? तर दोन प्रधानत्व सूचक दोन काय पाहिजेत? दोन केवल वाक्य ही प्रधानत्व सूचक उभ्यानव्य अव्ययाने जोडलेली असायला हवीत. आता ही प्रधानत्व सूचक उभ्यानव्य अव्यय कोणती? तर पहा, आणि, व, आणखी, शिवाय, किंवा, अथवा, अगर, वा, पण, परी, परंतु, बाकी, म्हणून, सबब ही सर्व काय आहेत? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. तर ह्या कोणत्याही एका ह्या अव्ययानं ते जोडलं गेलं पाहिजेत. ती दोन वाक्य जोडली गेलेली पाहिजेत. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. अजय पहाटे उठतो आणि तासभर अभ्यास करतो. दोन वाक्य झाली. अजय पहाटे उठतो केवल वाक्य झालं. तासभर अभ्यास करतो केवल वाक्य झालं. आणि ही दोन वाक्ये आणि ह्या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलं गेलं. त्यामुळे ते होणार आहे संयुक्त वाक्य. त्यामुळे आपला पहिला पर्याय ह्या प्रश्नाला योग्य होणार नाही. दुसरा पाहूया, मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्य म्हणजे काय? तर एक प्रधान वाक्य व एक त्याच्यामध्ये गौण वाक्य असतं आणि ते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं असतं. आता गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणते? तर कारण, की, म्हणजे, म्हणून, जर, तर, जरी, तरी इत्यादी काय आहेत? ही गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत. उदाहरण कसं होईल? जर मी अभ्यास केला तर मी पास होईन, किंवा जर अभ्यास केला तर आपण पास होऊ. जर तर हे तेव्हा काय होणार आहे? ते मिश्र वाक्य. केवल वाक्य म्हणजे काय? ज्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतो ते असते केवल वाक्य. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय 4 यापैकी नाही. नेक्स्ट पाहूयात, मी नवीन कपडे घातले या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते? आपल्याला वाक्याचा अर्थ न बदलता काय करायचं आहे? आपल्याला याचं नकारार्थी करायचं आहे. तर नवीनचा विरुद्धार्थी शब्द होणार जुने, आणि घातलेसाठी म्हणजे नकारार्थी होणार आहेत घातले नाहीत. मग कसं होणार? मी जुने कपडे घातले नाहीत. पर्याय 2 हे याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, सरिता हुशार आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य करायचं आहे. हुशारचा विरुद्धार्थी मठ्ठ, हायेचं नकारार्थी नाही. त्यामुळे सरिता मठ्ठ नाही हे याचे योग्य उत्तर होणार आहे. पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली या वाक्याचा प्रकार ओळखा. बघा, जेव्हा, तेव्हा, जरी, तरी, जर, तर या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं जर वाक्य जोडलेली असतील तर ते असते मिश्र वाक्य. त्यामुळे आपले उत्तर येणार आहे पर्याय 3. पेपर खूप सोपा आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते? तर सोपाच्या विरुद्ध अवघड, आहेचं नकारार्थी नाही. पेपर खूप अवघड नाही हे याचे योग्य उत्तर होणार आहे. आता आपण लास्ट प्रश्न पाहूया.
संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्ययावरून ओळखावीत? तर पहा, ती आहेत गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यये, जर, तर, पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आपण हे वाक्यांच्या प्रकारावरील सराव घेतला आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.